अजित पवार आज आणि उद्या अमोल कोल्हेंच्या मतदारसंघाच्या दौऱ्यावर असतील. कोल्हेंना आव्हान दिल्यानंतर अजितदादा पहिल्यांदाच शिरूर दौऱ्यावर असणार आहेत. अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये आज जुन्नरमध्ये शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. बाळासाहेबांसारखे कपडे आणि माळ घालून बाळासाहेब होता येत नाही असं म्हटलेलं एकनाथ शिंदे यांनी. नरेंद्र मोदींवर टीका करण्याचा ठाकरेंना अधिकार नाही असं शिंदेंनी म्हटलेलं आहे. बाळासाहेबांचं स्वप्न नरेंद्र मोदींनी पूर्ण केलेलं आहे. एकनाथ शिंदेंचं हे वाक्य आहे. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर या शब्दात हल्लाबोल केलाय. बाळासाहेबांसारखे कपडे आणि बाळासाहेबांसारख्या रुद्राक्षाच्या माळ घालून बाळासाहेब होता येत नाही. बाळासाहेबांचे विचार असावे लागतात. परंतु मोदींवर पण टीका केली. त्यांना काय अधिकार आहे? काय अधिकार आहे? ज्या मोदी साहेबांनी बाळासाहेबांचं स्वप्न जे 370 कलम हटवण्याचं काश्मीरमधलं आणि त्याचबरोबर राम मंदिर बांधण्याचं स्वप्न, जसं करोडो राम भक्तांचं स्वप्न होतं तसं बाळासाहेबांचं स्वप्न होतं. बाळासाहेबांचं स्वप्न मोदी साहेबांनी पूर्ण केलं. खरं म्हणजे त्यांचे आभार मानले पाहिजे होते. त्यांना साष्टांग दंडवत घातला पाहिजे होता. परंतु ते कसं शक्य आहे? दंडवत लोटांगण काँग्रेसच्या खाली घालायला लागलेत ते. सत्तेवर आल्यावर ज्यांनी कोविडमध्ये खिचडी घोटाळा केला, ज्यांनी डेड बॉडी बॅगमध्ये घोटाळा केला, जे खिचडी चोर, जे कफन चोर असं म्हणायचं का आम्ही? अशा लोकांना कसं काय लोक सत्तेत देणार? परत आणून घरी बसलेल्या लोकांना लोक सत्तेत आणतात. आज 24/7 आम्ही काम करतोय आणि म्हणून ते पोटदुखी आहे त्यांना सारखे. म्हणजे मोदी साहेब आले की त्यांना पोटदुखी सुरू झाली.